चॅनल. कशा असेल, काय आहे, काय चाललं आहे? खूप सगळं मस्त आहे. पाऊस आहे का तुमच्याकडे? आमच्या इथं पडला, 2-3 दिवस झालं पडतो. सो हा सेकंड पार्ट असेल, तिसरा दिवस आहे. सो आज मी काहीतरी लुक क्रिएट करते आणि शूट करते. आणि सुट्टी लागली म्हणून जरा जास्तच करते. आळशी झाली आहे बस, बाकी काही नाही. सो या तर आज मी काहीतरी छान असा वेगळा लुक करणार आहे. नेहमी असं साडी वगैरेमध्ये आता आल्यापासून तर मी मोस्टली ट्रेडिशनल शूट करते बिकॉज ऑफ आय नो की वेस्टर्न शूट मी मुंबईमध्येही करू शकते. बट साडी मला मुंबईमध्ये एवढं विअर करायला नाही. घाबरले ना डबल येत बिकॉज ऑफ पब्लिक वगैरे खूप गर्दी असते तिथे आणि अनकम्फर्टेबल, म्हणजे मला एवढं नाही वाटत. बट ते हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू भूमी यूट्यूब चॅनल. नक्कीच व्हिडिओज बघा आणि सबस्क्राईब तरी करा. फाउंडेशन आणि काय होणार, बसून जरा आपण दोघीमध्ये गोरी कोण्या बघ तुला आवडलं असते बघा. अरे आत्ताशी ब्लेंड पण नाही केलंय बघ, डबडे एवढंच बस वगैरे किंवा काय. आणि लोकेशन मेन म्हणजे तो इश्यू होतो. सो दॅट्स वाय मी मुंबईमध्ये एवढं शूट नाही करत ट्रेडिशनल. बाकीचं होतं ते चौपाटीला होतंच वेस्टर्नवरचं. सो वेस्टर्नवर तिथे भर देते. तर आज मी असं वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह जे बघते करायचं, ट्राय करायचा प्रयत्न चालू आहे. सो बघूया. सो रेडी होते मी आत्ता आपण मॉइश्चरायझर, प्रायमर आणि फाउंडेशन लावून झालेलं आहे माझं. सो मी ते ब्लेंड करते. ॲक्च्युली कॉम्पॅक्ट घ्यायचं आहे माझ्या डेली यूजसाठी बिकॉज आय नो मी शूट वगैरे करते. सो हे आहे माझ्याकडे जे आता संपत आलं आहे. त्यामुळे मी खूप असं एकदम थोडंसं वापरते. मोस्टलीच वापरते. जेव्हा बाहेर जायचं असतं, घरात असते, तेव्हा मी पावडर यूज करते डेली आपली रेग्युलर. पावडर बघा मी आहे का माझं तेव्हा मी असंच रेडी होते. आधी तर मी फक्त खूप नॉर्मल मॉइश्चरायझर, पावडर, लायनर आणि लिपस्टिक लावून मी हे करायचे व्हिडिओ. टिकटॉक होतं तेव्हा, परत नवीन इन्स्टा चालू केलेलं तेव्हा. मग आत्ता हल्ली मी चालू केलं की भाई नाही, प्रॉपर लुक म्हणजे मेकअप वगैरे करेल मी आणि मग त्याच्यावरती शूट करेल. जरी फिनिशिंग छान येते, म्हणजे तेव्हा लहान होते मी, एवढं समजत नव्हतं. आता मोठी झाली आहे असं. आत्ता पण मोठी नाही झाली आहे म्हणा, बट जरा गुडघ्याला जास्त अक्कल सुटली आहे माझ्या. तर आता ही पोरगी माझा पिच्छा सोडणार नाही, कारण की हिने बघितलं माझा मेकअपचा पिटारा. हे जे शर्ट घातलंय ना तिने, ते माझं आहे. आमची फिगर पण सेम. दाखवा तुझी. जल्दी मेकअप कर लो, तब तक मैं बाहर खेळ रही. अरे बापरे, आश्चर्यचकित झाले मास्टर. का? कारण की मी जेव्हाही मेकअप करते ना, तेव्हा ही पोरगी माझा पिक्चर सोडत नाही. माझ्या समोर बसून नुसतं बघत असते मी काय थोपते, काय लावते किंवा काय करते. आज चक्री पोरगी इग्नोर करते. झाले चालू. तुला पाहिजे का लिप बाम? तुला सगळंच पाहिजे की एक गोष्ट हळूहळू माझ्याकडनं काढून तुझ्याच्यात टाकत चालली. हा ठेव तुला तो. मी हे एका रीलमध्ये बघितलं होतं. आय होप ते वर्क करावं, नाहीतर उगाच काहीतरी वेगळं होऊन जाईल. सो या पहिलं काजळ वरच्या लाईनला लावेल मी पूर्ण आतून, आईसच्या आतून. आणि मग वरती लावेल थोडीशी. आणि मग तिने सांगितलं असं हाताने मर्ज करायचं. अशी चोळायची डोळे. काहीतरी करते होऊन देत. त्याला मेसेज केला आणि मम्मीनेच मेसेज केला आणि रिप्लाय केला. बोलले वगैरे मी नंबर वगैरे दिला, मम्मीचा नंबर दिला, ठीक आहे. आणि त्याने कॉल केला, जसं नंबर मिळाला तसा कॉल केला त्याने. माझ्या मम्मीने कॉल उचलला आणि मम्मीने बोलणं वगैरे केलं. नंतर ठेवून मला बोलते की तुम्हाला नंबर दिला आहे का एक्सला. सो आय वॉज लाईक दिला असेल, बोल ना तू. तिने नाव घेतलं प्रॉपर. मी त्याच्याशी तेव्हा बोलत होते चॅटवरती आणि माझं डोकं एवढंही नाही चाललं की अरे हां मी आत्ता जस्ट नंबर दिला आणि त्यानेच कॉल केला असेल. म्हणजे ह्याच्यावरनं समजू शकतो की माझ्या दिमागी हालत किती खराब आहे.
माय मेंटल हेल्थ इज व्हेरी व्हेरी वर्स्ट कंडिशन, हॅविंग व्हेरी वर्स्ट कंडिशन, सॉरी असं बोलायचं मला. सो मी आत्ता डोळ्यांना माझ्या केल्या पुरा काळं, जसे माझे ऑलरेडी आहेत डार्क सर्कल्स अँड ऑल, त्याला मी अजून काळं केलं. आय थिंक त्याचं फोनमध्ये जास्त दिसतं आहे, जास्त नाही दिसत आहे बट समोरून ते दिसतं आहे. अजून थोडंसं कदाचित डार्क करावं लागेल, ज्याने ते प्रॉपर दिसेल शायदचे व्हिडिओमध्ये आपल्या. सो बघूया. परत कर यार तुम्ही. तिला म्हणलं आपल्याकडे जी गन आहे ती शूटला आपण घेऊया, तर म्हणते अरे यार भूमी ती तर आता देऊन टाकली आपण. आता इन्स्टावरती असे कंटेंट चालत नाही, ते म्हणजे जातात डिरेक्टली. सो झालं आता फक्त थोडंसंच बाकी आहे. भैया येतोय काहीतरी घेऊन, ते विअर करून मी प्रॉपर लुक तुम्हाला दाखवेल. सो या, सो गाईज फायनली मी रेडी आहे. प्रॉपर लुक वॉज डन, बट मला आता फक्त चेंज करायचं आहे आउटफिट. माझं कसा फोन बसला आहे माझं मला माहिती आहे. आउटफिट चेंज करायचं आहे, भैया येतो आहे. सो प्रॉपर लुक दाखवते झालं की. सो गाइज हम ऐसे रेडी है, ये हेड पहनना था तो ऐसा कुछ लुक किया है हमने. हमको देख सकता है, हम ऐसा लुक करके हम जा रहे हैं किधर, तो लोकेशन ढूंढ रहा है और उधर जाके हम शूट करेगा. तो ये हंटर टाइप का लुक हमारा दिमाग में था, जो देखो ऐसा करना था हमको और हमने कर लिया है. अरे नाही येणार ग, नाही सावली, कुठं सावली आहे? ह्या साईडनं चल ना, नाही सावली. हाँ, सो हम कह रहा था कि हमको इस पे स्लोमो लेने का है, अच्छा डायलॉग करने का है. सो देखते हैं. भाई ही लाल भिंत चालेल, ही लाल भिंत चालेल, ही लाल भिंत चालेल. कुठला वाडका आम्हा मा डबडे. सो ऐसा कुछ था लुक. पकड का जरा असं तुझ्या हातात आणि मला पूर्ण लुक दाखवू दे तिकडं. सो ये अरे ऐसा भी लुक बघा, चष्मा घाल. सो ऐसा कुछ हम किया है. ये ऐसे चश्मा इधर पहनने का. चल ठुशुम 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 ठुशुम. ती व्हिडिओ. आता आम्ही शूट करतो, थोडासा आम्हाला स्पेस द्या. लव यू. हॅलो गाईज, मी तुम्हाला दिसते का? दिसते. हे बघा शूट मागचे कष्ट. तिचं डोकं तापलंय. इयरफोन नाहीत ना आपल्याकडे, ते व्हिडिओ करायची होती. ओ हम दम झुकझुक असं निय रे नाही येत ना वायरवाले. मम्मीची टोपी उडली गाईस. वातावरण बघा, समथिंग लाईक दिस. सो या केल्या 3-4 व्हिडिओ, त्याच्यामधले ॲटलिस्ट 2 तरी आवडतील मला. काहीतरी केलं आहे आपलं. सो या काय हाँ हाय करो. चष्मा किधर है तुम्हारा? पहना क्यों नहीं? मम्मी चष्मा कुठे ठेवला हिनं दिलेला? शूट करून आले आणि मी अशी सुस्तावून पडले यार. कंटाळा येतो, एनर्जी जाते पूर्ण शूट करून. थकले मी येऊन. मला झाले असेल 2 तास तरी ॲटलिस्ट. मला लक्षातच नाही की मी हे काहीतरी चालू केलं होतं जे मला कंटिन्यू करावं लागेल. सो या पाऊस पडला थोडासा इथे. हां पाऊस पडला, वल्ले झाले सगळं आणि गेला तो. थकलो आहे, झोप आले, कंटाळा आला आहे मला. असं झालं मी मेकअप कधी काढते. भूक लागली आहे, सो पास्ता बनवतो. या आपण बनवणार आहोत काहीच नाही ह्याच्यामध्ये, काहीच नाही मध्ये काहीच नाही टाकायचं, काहीच नाही. हळूहळू 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 हळू काहीच नाही करत हलवायचं. त्याच्यानंतर झालं आहे आपला हा डिश. काहीच नाही, आपण आपल्या सर्वांना प्रस्तुत करणार आहोत. जिथे कोणच नाही त्या सगळ्यांना आपण काहीच नाही देणार आहोत. काहीच नाही दिलं आहे, हे घ्या खावा 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 खावा. काहीच नाही खाल्ल्यावर काहीच नाही फील होते, काहीच नाही टेस्ट लागत आहे ना, काहीच होते ना, पोट भरत आहे, काहीच नाही वाटत आहे. माय मेंटल हेल्थ, मैं पागल हो रही हूँ. पास्ता बना रही हूँ गाइस. सो गाइस मगाचपासून थोडा थोडा पाऊस पडू लाय.
थोडा हलका पाऊस पडलाय, भिजलाय सगळं. मला वाटत नाही आता पाऊस येईल परत, बट माझं असं म्हणणं आहे की पडावा पाऊस, रात्रभर पडावा, तेव्हा जरा पीस वाटेल, झोप शांत लागेल कदाचित, तेव्हा तरी ॲटलिस्ट. भाकरी येते मला करायला, पण भाजी वगैरे येत नाही अजून तरी. म्हणजे असं नाही की येत नाही, शिकेल मी, करू शकते मी, पण माझ्यामध्ये ते आहे नाही की यार बनवा, म्हणजे आवड एवढी नाही आहे कुकिंगची फारशी तरी. बनवूच वगैरे वाटतं, बट जेव्हा स्वतःला काय खायचं असतं तेव्हा. अगर कोई मुझे कहेगा कि तुझे करना पड़ेगा तो किसी का बाप भी मुझसे काम नहीं करवा सकता. अगर मैं चाहूँ तो मैं सबके लिए गरम गरम रोटी बना सकती हूँ. सो हे असं वातावरण आहे, पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज येत असेल. त्याच्यामध्ये मी मस्त गरम गरम पास्ता केला आहे, ॲज यू कॅन सी. ह्याच्यात चीज बटर काहीच नाही टाकलं आहे मी, कारण की गावात आमच्या असं काही भेटत नाही, गरीब गाव आहे आमचं, आणि हे सगळं आणायला बाहेर जावं लागतं. सो इतक्या जाऊन आणणं वगैरे ना, त्याच्यापेक्षा आपण नॉर्मली पास्ता करून खाऊया, जास्त मागायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला बोलले व्हिडिओ बघायचा नसतं, आरामात चहा खायचा प्यायचा. मामे बस खायला थंड. सो गाईज मी आली आहे माझ्या बेलाला वरती घेऊन हा व्ह्यू बघायला. तुम्ही बघू शकता हे काय आहे, हे तुम्हाला समजतंय का? हे काय आहे? हे जे बनवलंय, जे काही आहे, आय डोंट नो, हे जे दिसतंय ना, हे सुके आहे, बस इनफ आहे. हे काय आहे भाई? हे बघा, वाव भाई वाव, असं वाटतं की नाही पहाड झाली आत्ताशी. बट आत्ताशी वाजले आहेत 7. बेलाला पण छान वाटतं कशी शेप ठेवते, डंगू 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 डंगू. थांबा आम्ही नाचतो दोघी. बोच करशील बेला डबडे. डिंगी 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 डिंगी. जा जा. बस बस बेली बस. ते भारी आहे यार, हे काय आहे हे? सो गाईज मस्त वातावरण झालं एकदम, म्हणजे झालंय, मावळले, अंधार झालाय, गोल्डन व्ह्यू अगेन दिसतो आहे पूर्ण, खूप छान असा, आणि मावळते हळूहळू. पाऊस पडला मग अशी थोडासा, आणि आता वातावरण आहे तसं. मला असं वाटतं रात्रीचं पडेल सन ना. फरक तर काय आला नाही, मग फरक येईल तो आम्ही मला तुम्हाला म्हणतो सांगेल. शेंगा त्या नेली शिजवून आणती ग कच्ची. त्या दिवशी आणलं, मला ऍडमिट केलं. कुठं काढता मग त्या? सो गाईज आपल्या उकडक्या शेंगा शिजवायच्या चाललेल्या आहेत. पावसाळा आला आमचा, आणि हे लोक आत्ता उकडक्या शेंगा शिजवतात, अख्खवून गेल्यावरती. हुशार लोक आहे की नाही रे? जा तिकडनं कॅटवॉक करून ये. हा य नंतर बघूया ना आपण, आहे का नाही? हां 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 हां. ओ सो गाईज आत्ता जस्ट मी फ्रेश झाले आहे, बाहेर येऊन बसले आहे, आणि एवढ्या वेळा मी थोडंसं एडिटिंग केली, माझा एक ब्लॉग रील वगैरे अपलोड केला. आता फ्रेश वगैरे झाल्याने आले घरात. उकडक्या शेंगा करायचं चाललं आहेत, आतमध्ये मम्मी फिश तळते, सो खूप कामं चालले आहेत. त्याच्यामुळे गडबडमध्ये मी विसरून गेले की मी ब्लॉग शूट करत होते करून. मग आता आठवलं, मी बोलले टेक घेऊन टाकावा. सो जस्ट मी फ्रेश झाले, आता झोप यायला लागले, कारण की कंटाळे, दुपारी पण झोपले नाही. आता खाऊन झोपून जाईन लवकर. व्हिडिओ टाक. काहीच आमची आत्या आली आहे, नीना आमची आत्या आली आहे, आणि ती शेंगा घेऊन आली आहे. सो आले मी दुकानात जाऊन. भांडी ए भांडी घासायचं समजलं काय? भैया तू घास केलं कधीतरी ताट? मी पण घासतो, पण आता हा मी पण घासतो. हा कॅमेरा चालू आहे म्हणून बोलतोय. येते मी नसतो. बघितलं
मी काय भांडी घासले एका टायमिंग. एका टायमिंग 2 टाइमचं तुम्ही कसा? कर. तरी मी तुला भांडी धुवून लागते सगळी जास्त नको बघा आत्या नको नको. मच्छीचं स्मेलने मला कसं तरी होतंय काय. सो आय डोंट वॉन्ट टू इट एनिथिंग. मनच नाही, मन उडाला माझं सगळं. नाही नाही नको जे. सो वॉट आय एम सेइंग, ब्लॉग गॅप पडतोय, मी करते. मामा जेवला? चांगला आहे फिश. आर्या ऑरेंज कलरचे हेअर कलर केलास. ओके. सो पप्पा पण बाहेरचे होतात तिथं आमचे. हे बघा. नाही कोणाला नको बोलूस, आपणच खायचं फक्त भैया. सो गाईज माहीत नाही मी तुम्हाला दिसते की नाही. झाला दिवस संपला माझा अशा पद्धतीत. जेवले नाही आहे मी, ठीक नाही वाटत आहे थोडंसं. कसं तरी होतं आहे, कसं तरी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला की मला कसं होतं आहे. सो या आता झोपून जाईल मी. झालं आहे माझी रात्र एवढं लवकर नाही होत. मी ओव्हरथिंकर आहे, सो मला लवकर झोप नाही लागत. सो मी प्रयत्न करेन की काश आज मला लवकर झोप लागू दे देवा, किंवा काही विचार नको येऊ दे. बस थकली आहे मी यार. आय कांट दे. मी तुम्हाला नाही सांगू शकत. आय विश मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत असते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझा दिवस असाच जातो नेहमी यार. सुरुवात चांगली करायची बघते किंवा प्रयत्न करते रोज काहीतरी नवीन करायचा, शूट करायचं, किंवा मग घरात असते ऑल द टाईम फॅमिलीसोबत. सो ऑलरेडी मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे आणि त्याच्यामध्ये माझी रात्र नेहमी खराबच जाते, नाही चांगली जात कधीच. मला कधी कधी असं वाटतं शायद मी खुश नाही आहे, किंवा माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यामुळे कदाचित मी खुश नाही आहे. आय एम नॉट मेंटली स्टेबल. खूप हालत खराब आहे. कांट टेल यू, आय कांट. सो ब्लॉग इथे संपवते. थँक्यू सो मच फॉर. आय नो मी ब्लॉग खूप एक्साइटमेंटमध्ये स्टार्ट करते किंवा खूप बकबक करते, बट आता अजिबात म्हणणं आहे की हसत मी ॲटलिस्ट तुम्हाला बाय करावं. बट स्टील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. खूप खूप प्रेम, खूप खूप सपोर्ट देत आहे तुम्ही मला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही असल्यामुळे एक मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे. मी नेहमी मोटिवेट राहते किंवा नेहमी खुश राहते तुम्ही असल्यामुळे. फक्त तुमच्या कमेंट्समुळे किंवा तुम्ही जो मला प्रेम देताय किंवा जे कमेंट्स तुम्ही मला करता त्याच्यामुळे मला नेहमी आनंद भेटतो. ते नेहमी तसंच राहू द्या. टचवूड. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. मी खुश आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. नसेल आवडलं तरी तुम्ही मला लाईक करणार, आय नो. सो कमेंट करा खूप साऱ्या, मला थोडं मोटिवेट करा. मला बरं वाटतं जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचते, जेव्हा तुम्ही मला छान छान बोलता किंवा काही सल्ले देता किंवा समजून घेता, ते खूप बरं वाटतं. मला असं वाटतं कोणीही नसलं तरी हे माझं आहे. सो या थँक्यू. सबस्क्राईब माय चॅनल. बाय.